दादाराव ढगे यांच्या वतीने गिरी कुटुंबाला 51,000 रुपयाची आर्थिक मदत। सामाजिक कार्यकर्ते दादाराव पाटील ढगे यांच्या वतीने अर्धापूर तालुक्यातील पिंपळगाव महादेव येथील मयत राधाबाई गिरी यांच्या कुटुंबाला भेट दिली असता त्यांनी 51,000 रुपयाची आर्थिक मदत दिली आहे। यावेळी दादाराव ढगे, शिवाजी खंडागळे, उद्धव कल्याणकर, कपिल दुधमल, केशव कल्याणकर, संतोष कल्याणकर, दत्तराव कल्याणकर व अधिक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला काल रात्री कल्पना झाली की असं पिंपळगाव पाठीवर एक वसई समाजाचे म्हणजे दोन सख्या बहिणी येते वेळेस ऍक्सिडेंट झाला आणि एक जागेवरच वारले आणि एक दवाखान्यामध्ये आहे म्हणल्याच्या नंतर म्हणलं चला, आणि कुटुंब फार म्हणजे गरीब आहे, यांची म्हणजे उपजीविकेसाठी जे आता फुलाचा बिया असेल किंवा भिक्षुपणा त्या पद्धतीने असल्यामुळे चला आपण जाऊन भेटावं, सात्वन करावं आणि आपल्या पद्धतीने काही आर्थिक मदत करावं ह्या दृष्टिकोनातून आपण ह्या कुटुंबाला भेटून यांचं सात्वन करून आपण आर्थिक मदत थोडीफार आपल्या पद्धतीने आपण केलेली। आणि कोणी असं सर्वांनी कुटुंब गरीब असल्यामुळं जे काही लोक चांगले आहेत ते ह्या कुटुंबाला ज्या पद्धतीने काही मदत करता येईल त्या पद्धतीने सर्वांनी मदत करावी। हो बिलकुल, दवाखान्यामध्ये जाऊन मी आज किंवा दुपारच्या नंतर मी दवाखान्यामध्ये जाऊन तिथं परिस्थिती बघून ते डीन डॉक्टर जे आहेत त्यांना बोलून व कशी जास्तीत जास्त ताबडतोब हे करता येईल ते आपण डॉक्टरला सांगून भेटून हे करतो। मी संग्रामगिरी, राहणार महादेव पिंपळगाव। काल सत्यगणपती ते कार्यक्रम असताना माझी आई व माझी छोटी आई हे कार्यक्रमाला आले होते। कार्यक्रम आटोपल्यानंतर महादेव पिंपळगाव येथे एका ट्रकनं माझ्या आईला डॅश मारला। एक आई जागेवर गेली आणि एक आई दवाखान्यात अत्यंत सिरियस आहे। आम्ही हे दुःखाच्या डोंगरामध्ये अत्यंत कोसळलेले आहोत आणि ढगे साहेब यांना माहिती कुठून लागली आणि आमच्या इथले काही कार्यकर्ते संतोष भाऊ, कैलास कल्याणकर, सदाशिव भाऊ असे हे गावातले काही प्रतिष्ठित चांगले माणसं आमचे हे काय नाव आहे आपले प्रमोद भाऊ यांनी दवाखान्यात येऊन छोट्या आईची चौकशी केली आणि ढगे पाटलांनी आम्हाला दुःखातून सावरण्यासाठी तात्काळ येऊन सात्वन केले आणि आम्हाला आर्थिक रूपात सुद्धा 51,000ची मदत केली आणि इथून पुढे दवाखान्यात सुद्धा चौकशी करून त्या आईचे सुद्धा इलाजासाठी प्रयत्न करतो म्हणलेत। आम्ही आमचं पूर्ण परिवार त्याचा आयुष्यभर ऋणी राहील।